एका बाजूला देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे दावे करत असताना आपल्याच नंदुरबारमधून एक भीषण वास्तव समोर आले। नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये आजही गरोदर मातांची प्रसूती करताना बाण, बांबू आणि शेविंग ब्लेड यासारख्या वस्तूंचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। गरोदर माता आणि नवजात बालकांच्या मृत्यूचा दर कमी करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही नंदुरबारच्या धडगाव, अक्कलकुवा यांसारख्या दुर्गम भागांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नसल्याने हे चित्र आहे। देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षांहून अधिक काळ उलटलाय, तरी हे चित्र का बदललेलं नाही? पुरुषदायींकडून प्रसूती होणे आणि त्याची शासकीय नोंद नसणे यामागचे कारण काय? आणि आरोग्य विभाग यावर काय स्पष्टीकरण देतंय? पाहूया या गंभीर विषयाचा सविस्तर आढावा। नमस्कार, मी किमया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज। आपल्या महाराष्ट्रात आजही माणुसकीला लाजवेल असे वास्तव नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागातून समोर आलंय। शासनाकडून गरोदर माता व नवजात बालकांसाठी असलेल्या योजनांवर गेल्या 1.5 वर्षात जवळपास 771 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। मात्र नंदुरबारच्या अक्कलकुवा आणि धडगाव यासारख्या अतिदुर्गम भागात आजही पुरुषदायींकडून महिलांची प्रसूती केली जाते। प्रसूतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू पाहिल्या तर यातील धक्कादायक बाब म्हणजे बाम, बांबू आणि शेविंग ब्लेड यासारख्या जीवावर बेतणाऱ्या वस्तूंचा वापर प्रसूतीसाठी केला जातो। या प्रसूतीची कोणत्याही प्रकारच्या शासकीय कागदावर नोंद केली जात नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। या भयानक प्रकारामुळे प्रसूतीनंतर माता आणि नवजात बालकांचा जीव धोक्यात येत असून या घटनेने तुमच्याही अंगावर काटा येईल। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांहून अधिक काळ उलटलाय। भारताने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली असून शासनाने विविध कल्याणकारी योजना राबवल्याचा दावा केला जातोय, तरीही नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागात शासनाच्या मूलभूत आरोग्य योजना पोहोचल्या नसल्याने या प्रकारावरून वारंवार अधोरेखित होतंय। जेव्हा प्रसूतीसारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील वेळी आरोग्य सुविधांचा अभाव असतो, तेव्हा मातेला आणि बालकाला नैसर्गिक पद्धतीने धोक्यात ढकलले जाते। बाण, बांबू आणि ब्लेडचा वापर करणे हे केवळ गैरसोयीचे नाही, तर ते थेट संक्रमण आणि मृत्यूच्या धोक्याला आमंत्रण देणार आहे। एकीकडे हे धक्कादायक वास्तव समोर येत असताना दुसरीकडे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपली बाजू मांडली आहे। आरोग्य विभागाचा दावा आहे की आरोग्य विभाग आपल्या कार्यक्षेत्रात होणारा प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंद सक्षमपणे आणि नियमितपणे करत असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यांच्याकडून असंही सांगण्यात आलंय की या भागांमध्ये चालत आलेल्या जुन्या चालीरीतींमुळे काही ठिकाणी पुरुषदायींच्या मदतीने प्रसूती केली जाते। परंतु शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही जर आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी जुन्या चालीरीतींना प्राधान्य दिले जात असेल तर आरोग्य सुविधांची पोहोच आणि विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह उभे राहते। या प्रकारावरून हे स्पष्ट होते की केवळ निधी खर्च करून उपयोग नाही, तर तो निधी दुर्गम भागातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक आहे। स्वातंत्र्यानंतर भारताला 75 वर्षे उलटूनही हे चित्र बदलले नसल्यामुळे आता तरी संबंधित विभागाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करण्याची खरी गरज आहे। सातत्याने प्रसारित होत असलेल्या बातम्यांची दखल घेत शासन आणि प्रशासन आता तरी तात्काळ उपाययोजना करणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। या भागांमध्ये प्रशिक्षित आरोग्य सेवक, मातांसाठी सुरक्षित प्रसूती केंद्र आणि वाहतूक सुविधा त्वरित उपलब्ध करून देणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे। नंदुरबार सारख्या दुर्गम भागात बाण आणि ब्लेडने प्रसूती होणे हे वास्तव बदलण्यासाठी सरकारने केवळ निधी न पुरवता आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचा विश्वास निर्माण करण्याची कोणती मायक्रो लेव्हल मोहीम तातडीने राबवणे आवश्यक आहे। यावर तुमचा काय विचार आहे आम्हाला कमेंट करून खाली नक्की सांगा आणि आपल्या बोल इमेजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।